ओके गाईज माझ्याकडे एक प्लॅन आहे. ओके सो ओमी आणि अंजलीची पहिली होळी आहे आणि काल पण आम्ही दोघांनीच पूजा केली सैन्याने मी. त्याचं त्या दोघांना वाईट पण वाटलं आय नो. सो म्हणून आज रंगपंचमी आहे. सो आज रंगपंचमीच्या दिवशी ते आल्यानंतर ना आपण त्यांचं मस्त वेलकम करूया. आता वेलकम म्हणजे कसं, आपल्याकडे त्या गुलाबांच्या पाकळ्यात काही ते आले की आपण त्या अशा त्यांच्याकडे टाकूयात. त्यांना जरा बरं वाटेल ना. याची काय गरज आहे दादा? या मी तुला आत्ताच थोड्या वेळा आधी सांगितलं ना, सी अंजलीला एक्सेप्ट करण्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. आज आपण त्यांचं छान वेलकम करू. अंजलीला आपण एक्सेप्ट केलं हे पण आपण ओमीला सांगू. त्यांना पण बरं वाटेल जरा, त्यांची पण होळी छान जाईल. राईट बाबा, काय वाटतंय तुम्हाला? आई अरे गुड आयडिया देवांश. हा वंडरफुल. ग्रेट. एक सेकंड ना, या पाकळ्या थोड्या घ्या. ओके आणि ते आले की त्यांच्या अंगावर मस्तपैकी ओके छानच आयडिया आहे. चला रेडी. मी तुम्हाला सांगतो ते आले की. हो डायरेक्ट फुल आले. ते आले असं आता त्याच्यावर डिस्कस नाही करायचं. ते आले की लगेच टाकायचं. आले 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 आले. बघतो मी तुला जवा होतो येडा पिसातवा. बघतो मी तुला जवा होतो येडा तवा. न्यार भरलं वार खुळ लागत जीवा. न्यार भरलं वार खुळ लागत जीवा. मी छेडतो हा साज तुझ्यासाठीच आज. मी छेडतो हा साज तुझ्यासाठीच आज. मी झालो तुझ्यावर फिदा. मी किसन तुझा तू माझी राधा. तुझ्या फिरतीत झालो याग आधा. मी किसन तुझा तू माझी राधा. तुझ्या फिरतीत झालो याग आधा. देवांश, अरे सॉरी अंजलीच्या निमित्ताने. काही ऍक्च्युली मला असं वाटलं की अंजली आणि ओमी येतात. सो बेसिकली आम्ही काय ठरवलं माहितीये का, अंजली आणि ओमी आले की त्यांचं ना असं जसं आता तुमचं वेलकम केलं तसं त्यांचं पण वेलकम करायचं. आज ओमीला आपण हेही सांगूयात की आपण अंजलीला आपल्या घराची सून म्हणून, या घराची मेंबर म्हणून ऍक्सेप्ट करताय. लग्न खोटं आहे देवांश. आपल्याच घरातल्यांना कळल्यावर काय होईल? ओके ना साई? ठीक आहे. चला 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 हे घ्या हे घ्या आणि रेडी राहा. ते आली की सांगतो. Okay? चला सगळे रेडी सगळे ready? चला 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 पटकन. आले आले आले. साई रिया. ओ वेलकम वेलकम. वाव, थँक्यू. खूप आवडलंय मला हे सरप्राईज. खरंच थँक्यू. मला एकदम क्वीन असल्याचा फिलिंग येतोय. थँक्यू सो मच गाईज. इतक्या स्वीट आणि इतक्या चांगल्या सरप्राईज साठी ना खरंच थँक्यू. थँक्स म्हणायचंच असेल तर तुझ्या दादाला म्हण. तुला छान वाटावं, तू खुश व्हावास म्हणून त्याने हे प्लॅन केलं. हो, मी ही सगळी तयारी बघतोस ना, सगळं देवांशनी केलंय तुमच्यासाठी. थँक्यू सो मच ब्रो. अँड वन मोर थिंग ओमी, आम्हा सगळ्यांना तुला काहीतरी सांगायचंय. आज अंजलीला म्हणजेच तुझ्या बेटा हाफला या घराची सून म्हणून, आपली फॅमिली मेंबर म्हणून आम्ही सगळे एक्सेप्ट करतोय तुला. आणि खरंच थँक्यू. तू आमचं रिलेशन एक्सेप्ट केलं त्याबद्दल आय एम व्हेरी थँकफुल.
होय, मी आताच काय म्हणालो तुला, ते काय झालंय ते सगळं विसर. आज होऊया रे. फक्त ना एक गोष्ट लक्षात ठेव, मी आयुष्यात तुला जेव्हा जेव्हा कुठल्या गोष्टीसाठी रागवेन, थांबवेन, ते फक्त आणि फक्त तुझ्या चांगल्यासाठीच, तुला प्रोटेक्ट करायसाठीच. हॅपी होली ब्रो. एक मिनिट, तुम्ही दोघं विसरताय का की तुम्हाला एक लहान बहीण सुद्धा आहे? अरे ते विसरून कसं चालेल बाबा, तुला तर म्हणजे हॅपी होली. सॉरी आर यू ओके? सॉरी. तुम्ही कोण? अगं आम्ही अंजलीचे फ्रेंड्स आहोत, तिनेच बोलवलं इकडे. हॅलो एव्हरीवन, मी ओमी, अंजलीचा नवरा. ओ, तर तुला पटवलंय आमच्या अंजीने. अंजी, ही माझी लहान बहीण रिया. तुम्ही आत या ना सगळे, या प्लीज. एक मिनिट, पण ही आपल्या घरची पार्टी आहे राईट? सोबत अंजली पण घरचीच आहे ना, आणि हे तिचे फ्रेंड्स आहेत आणि मीच इन्व्हाइट केले. अंजलीची पहिली रंगपंचमी आहे ना, सो म्हणून मी त्यांना इन्व्हाइट केलं. ओमी, तुला घरच्यांना विचारायची काही पद्धत आहे की नाही? या ओके, मी अगं तुझ्याच नवऱ्याने बोलवलंय आम्हाला इकडे. पण आय गेस यांच्या बहिणीला आम्ही इथे आलेलो आवडलं नाही वाटतं. अरे तुम्ही हिला कुठे सिरियसली घेताय? तुम्ही आत या ना प्लीज. घरच्यांना न सांगता गोष्टी करायची सवयच लागली आहे ना तुला ओमी? या गप्प बस. ओमी, तुला कळत कसं नाहीये रे? कसं काय असं वागू शकतोस? शट अप, आपण नंतर बोलू शकतो. काय चाललंय हा? आजच्या दिवशी पण भांडण. सॉरी, काय झालं इकडे? कोण? ऍक्च्युली देवांश, माझे फ्रेंड्स आलेत ना, हे कदाचित रियाला आवडलं नाही. दादा, अरे कोणालाही घरात घुसू द्यायचं का? हे सगळे हिचे फ्रेंड्स आहेत. रिया थांब. देवांश, राहू दे. उगाच माझ्यामुळे आपल्या घरात वाद नको. मी हवं तर त्यांना जायला सांगते. गाईज, सॉरी बट तुम्ही प्लीज जा आता. उगाच इकडे वाद होतील नाही. एक मिनिट. जहागीरदारांच्या घरी आलेले पाहुणे असे परत जात नसतात, आणि आज तर होळी आहे, त्यामुळे पॉसिबलच नाही. गाईज प्लीज वेलकम, एन्जॉय करा होळी. फक्त एक रिक्वेस्ट होती, आम्ही ना हे डार्क कलर्स खेळत नाही, आम्ही फक्त ऑर्गॅनिक कलर्स खेळतो. सो तेवढं फक्त सांभाळा. ओके डन. डन चालेल. प्लीज वेलकम. या दादा, ते होळी ना, एन्जॉय करायचं. ओके, ठीक आहे, जा मज्जा जा. ओमीला पकडणे, रंग लावून मस्त. चल जा. देवांश, इकडे काय करताय तुम्ही? सगळे तिकडे रंग खेळतायत. चला. हो, काही नाही, ते अंजलीचे काही फ्रेंड झाले होते ना, त्यांच्याबरोबर बोलत बसलो. बरं, आता चला. अहो चला कुठे? आणि हे काय, काहीच रंग लावला नाहीये तुम्ही. करेक्ट आहे, आणि तुम्हाला सर्वात आधी रंग मीच लावणार. नाही देवांश, नाही देवांश, नाही देवांश.
अरे वा वा वा. अरे किती मजा करता. अहो ठेवा, त्यांच्यासाठी आणलंय ना आपण. काय गं ताई? ही कोण ग मुलं? आई ते अंजलीचे फ्रेंड्स आहेत, तिच्यासोबत ते होळी खेळायला आले. अगं मग तू इथे का उभी? जा तू पण खेळ. आई चल ना खेळायला माझ्यासोबत. नाही नको, झालंय खेळून माझं, तुम्ही खेळा. सही अगं अवतार बघ तुझा कसा झालाय. तुला रंगच खेळायचा नाहीये की माझ्यासोबत रंग खेळायचा नाहीये? अगं तसं नाहीये. सही बघ, तू जर माझ्यासोबत रंग नाही खेळलीस ना तर मी असं समजेन की तू माझ्यावर रागावलीस. अंजली अगं खरंच नको, तू जा ना. मम्मी मम्मी तुम्ही तरी सांगा ना हो तिला. जा ग बाळा, तुला पण मजा येईल. जा जा, मग आल्यावर खा ना तुम्ही. जा खेळा जा. चल सई, आता मी ऐकणार नाहीये. चल. अंजली सोड ना, ऐकत जा. अंजली अंजली सोड ना. अगं पण देवांश, कुठे पडलीस की काय? काय ग, कुठल्या खड्ड्यात पडलीस? बस. तेवढं हसण्यासारखं काही झालेलं नाहीये. शुभम, अद्वैत कुठे आहे? तो तिकडे फोनवर बोलतोय. उगाच हसायचं नाही हा माझ्यावर. हा जा. काम झालं का? हो हे बघ. कैसा लगा? खूप मोठं काम केलंच तू माझं. काम करू. रिया, रिया. देवांश काय करताय? काय करतोय म्हणजे? होळी खेळतोय. हॅपी होळी. देवांश अहो बघत काय बसलंय? मला कोण रंग लावणार? हॅपी होळी. बाप रे दादा, अरे काय म्हणजे पब्लिक प्लेस मध्ये आहात तुम्ही, कळतंय ना तुम्हाला? नाही असं वागलात तर माझ्या बालमनावर परिणाम होईल ना. अच्छा, तुझं बालमन? तुला सांगतो नाही 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 नाही. अरे देवा, या घरात काय चाललंय? नक्कीच काहीतरी शिस्त आहे यांच्यामध्ये.
नाही तू कुंडी अंजली अंजली, अंजली. काय होतं तुला? अंजली. पटकन चेअर. दादा, चेअर. पाणी घेऊन ये तू. सई, अगं, ये अंजली. खालती लवकर. तू ठीक आहेस ना? एक मिनिट. अंजली, काही नाही झालं तुला. पाणी आण, पाणी आण. बसव तिला. ये काही ये नाही झालं बाळा तुला, काही झालं. अंजली बाळा. अंजली उठ ना. अंजली. ते पाणी घे. पाणी दे. हे घे पाणी घे. सावकाश सावकाश. अंजली, अंजली, काही नाही झालंय बाळा तुला. असं कसं काहीच नाही झालं. कुंडी माझ्या डोक्यात मेली असते. नाही ना. नाही नाही. अंजली, असं कसं काय अंजली तू ठीक आहेस ना? काय झालं? आपली लाटा दिला. हे ओमी मी फक्त काय उमी काय केलंस तू हे? अरे जीव गेला असता तिचा. मी काही नाही केलंय. ओमी ऐक ना प्लीज, जरा 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 शांत हो. हे बघ अंजली आता खूप डिस्टर्ब आहे ना, आपण तिला हँडल करू. हे सगळं नंतर बघू आपण. शांत हो, मी शांत हो. अरे सगळ्यांसमोर माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केलाय तिने. ओमी तुझा ना गैरसमज होतोय. मी का असं करेन? झालीची नाटकं सुरू. मी असं का करेन, मी असं करू शकत नाही. तूच करू शकतेस आणि केलंयस तू. सकाळी पण तू तिला धमकी दिलीस ना, तिचा हात पण पिरगडला होतास. बोल ना, आता का गप्प आहेस? धमकी सकाळी दिली होतीस ना तू? नाईस. हा चांगला अँगल आहे. थँक्यू इंडोया. ओमी अरे ती धमकी नव्हती. अरे काय खोटारडी बाई आहेस तू. अंजलीचा जीव घेण्यापर्यंत हिंमत गेली तुझी. आता तरी नाटकं बंद कर. ओमी तू अति करतोय आता. जरा जरा कमी बोल प्लीज. अरे स्वतःच्या बायकोला सांग, माझ्या बायकोला जीवावर उठली आहे ती. ओमी तुझा खरंच माझ्यावर विश्वास नाहीये का? मी खरंच काही नाही केलंय. चुप, एकदम चुप. एक शब्द नाही बोलायचा. आतापर्यंत मला वाटत होतं की तू फक्त अंजलीवर जळतेस. तू इतक्या खालच्या थराला जाशील ना वहिनी, हे मला वाटलं नव्हतं. ओमी, काही काय बोलतोयस तू? वहिनी आहे ती तुझी. उगा तू प्लीज शांत हो. काम डाऊन. ओके चुकून झालं असेल सही करून. बघितलं, एवढं सगळं होऊन पण ती तुला प्रोटेक्ट करतीये, तुझी साईड घेतीये. पण तुझी लायकी पण नाहीये माहितीये. वाचना ओमी. आणखी एक शब्द तरी बोललास ना तर. नाहीतर काय, मारशील मला? मार ना, तुला जेवढं मारायचं आहे ना तेवढं मार. पण मी शेवटपर्यंत हेच म्हणत राहणार आहे की तुझ्या बायकोने माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केलाय, ते पण सगळ्यांसमोर. पण तुला हे कळतच नाहीये. तू तिच्या प्रेमात इतका आंधळा झालायस ना दादा की तुला तिचे खरे रंग दिसतच नाहीये. ओमी अरे काय बोलतोयस तू? बाहेरचे लोक आहेत आपल्या घरी. तू कोणाशी बोलतोय? वहिनी बाबतीत बोलतोयस तू तुझ्या. समजू शकतो तुला राग आलाय आता. आणि ऑफकोर्स अंजलीला आता काही होऊ शकलं असतं. तुझ्या जीवावर बेतलं होतं सगळं. पण प्रत्येक गोष्टीत आपल्याला नेहमी मी साईनवरच ब्लेम करणं गरजेचं आहे का? ती कुंडी ऑफ पण पडू शकते ना वरतून खाली. काय एवढी मोठी कुंडी खाली पडेल, ती पण ऑफ. आणि ते पण नेमकं तिथे जिथे अंजली उभी आहे. कसं, मला एक्सप्लेन कर थोडं.
ते नाही माहिती मला ते कसं पडलंय काय पडलंय, पण हे सगळं सईंनी नाही केलंय हे मला माहिती आहे. माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. आपल्या सगळ्यांचाच सईवर विश्वास आहे नक्की. पण देवांश, आपण सगळे इकडे होळी खेळत असताना सई टेरेसवर का गेली होती? आता बोल. देवांश, ते अंजलीचा एक मित्र आहे ना, तो वरती टेरेसवर चालला होता म्हणून टेरेसवर गेले होते. सई अगं, कुठला? माझे सगळे फ्रेंड्स तर इथेच आहेत. नाही, तो अजून एक होता ना याच्या सोबत, तो. अच्छा, अद्वैत. हो, तो अद्वैत, तू तर 1 तास झाला आधीच निघून गेला. त्याच्या मम्माचा कॉल आला त्याला म्हणून निघून गेला तो. नाही, खोटं बोलतोयस तू. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्याला टेरेसवर जाताना. देवांश, आई, मी खरं खरं सांगते, तो टेरेसवर चालला होता म्हणून मी मागे गेले. तो ना अजून खाली पण आला नाही. तो वरतीच असणार आहे टेरेसवर. माझं ऐका, मी खरं सांगते देवांश, Fine, प्लीज fine, माझा fine. विश्वास ठेवा. काम डाऊन. तुम्हाला असं वाटतं ना तो वर आहे? हो, नो प्रॉब्लेम. मी वर जातो आणि बघतो त्याला. एक मिनिट, मी पण येईल बरोबर. तो जर वरती नसला तरी तू होता असं म्हणशील आणि बायकोची साईड घेशील. मी अरे बाहेरचे लोक आहेत आपल्या घरी, त्यांच्यासमोर तमाशा केलाच पाहिजे का? घाबरलास? हा, तुझी बायको सगळ्यांसमोर खोटी ठरेल म्हणून घाबरतोय तू?